सो आता इथे प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सी प्लस प्लसचा प्रोग्राम कसा करायचा याची प्रोसिजर बघितली होती. प्रोसिजर बरोबर बघितल्याबरोबरच आपण दुसरी एक गोष्ट बघितली होती. ते म्हणजे प्रोग्रामिंग फ्लो. ठीक आहे. तर आपल्याला प्रोग्रामिंग फ्लोचा खूप इथे यूज होणार आहे आज प्रोग्राम करताना. आज आपण प्रॅक्टिकली प्रोग्राम करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा मी प्रोग्राम जो आहे आपला तो जनरली एका नोटपॅडवरती लिहितोय आणि हाच प्रोग्राम आपण डायरेक्टली रन करणार आहोत सिस्टमवरती जाऊन डायरेक्ट. ओके. तर सर्वात पहिल्यांदा क्रिएट हेडर फाइल्स हे मी एकदा लिहून घेतो पटपट. क्रिएट हेडर फाइल्स, डिक्लेअर व्हेरिएबल्स, देन राईट मेन फंक्शन, राईट मेन फंक्शन, डिक्लेअर व्हेरिएबल. ओके. राईट व्हेरिएबल, रीड व्हेरिएबल, लॉजिक इम्प्लिमेंटेशन आणि रिझल्ट डिस्प्ले. ठीक आहे. या स्टेप्स होत्या. जनरली 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया. आता या स्टेपचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, प्रोग्राम लिहायला सुरुवात करायची आहे. तर सर्वात पहिल्यांदा ती प्रोग्राम कंप्लीट इथं नोटपॅडवरती लिहितोय. तर तो एकदा व्यवस्थित बघा. देन आपण याच्यावरती वर्कआउट करूया. ओके. ओके. तर आता मी इथं प्रोग्राम आपला टाईप करून व्यवस्थित घेतलेला आहे. तर आता व्यवस्थित लक्ष द्या की आता मला काय करायचं ॲक्च्युली. याच्यामध्ये मला हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आपण टर्बो सी नावाच्या सेटअपमध्ये हा आपण प्रोग्राम रन करणार आहोत. तर जर तुम्ही कोड ब्लॉक किंवा सी फ्री नावाचा सेटअप यूज करणार असाल तर त्यामध्ये कोनियो डॉट एच ही हेडर फाईल नसते. ओके. तर आता इथं मी 2 हेडर फाईल्स घेतलेल्या आहेत. सर्वात पहिल्यांदा बघूया की प्रत्येक हेडर फाईलचा काय पर्पज आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रोग्राम मी असाच एक्सप्लेन करणार आहे. डोंट वरी. पहिल्या हेडर फाईलचं नाव आहे आपल्या हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. ओके. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. दुसऱ्या हेडर फाईलचं नाव आहे हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच. आता हेडर फाईलचं काम काय की काल सांगितलं होतं हेडर फाईल काय करते की जर मला काही फंक्शन्स प्रोग्राममध्ये वापरायचे असतील तर त्याचा ऍक्सेस कोण देत आहे, हेडर फाईल देते. त्याची परमिशन आपल्याला हेडर फाईल देत असते. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मला पहिली हेडर फाईल जी आहे याच्या अंडर कोणकोणते फंक्शन वापरायचे प्रोग्राममध्ये ते थोडंसं बघूया. पहिली जी हेडर फाईल आहे हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. ठीक आहे. आयोस्ट्रीम डॉट एच. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मला 2 फंक्शन वापरायचे आहेत. पहिल्या फंक्शनचं नाव आहे सी आउट आणि दुसऱ्या फंक्शनचं नाव आहे सी इन. ओके. इथं बघा प्रोग्राममध्ये सी आउट आणि सी इन हे मी फंक्शन्स मला वाटते 3 वेळा वापरलेलं आहे. सी आउट 2दा वापरले आणि सी इन वापरलेलं आहे. तर हे 2 फंक्शन जर मला प्रोग्रामिंगमध्ये यूज करायचे असतील तर त्याची परमिशन मला कोण देत आहे, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच नावाची हेडर फाईल मला ही परमिशन देते. ओके. तर दुसऱ्या हेडर फाईलचं नाव काय, हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच. ठीक आहे. आता कोनियो डॉट एच काय काम करते, आता कोनियो डॉट एचचा फंक्शन समजून घेऊया. हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच. ठीक आहे. याच्यामध्ये पहिलं फंक्शन आहे CLR SCR. CLR SCR म्हणजे क्लिअर स्क्रीन. आणि दुसरं फंक्शन आहे गेट सी एच. ओके. तर आता यामध्ये बघा सी आउट जे फंक्शन आहे हे कुणाच्या अंडर येत आहे, आयोस्ट्रीमच्या अंडर येत आहे. सी इन हे फंक्शन सुद्धा
आयो स्ट्रीमच्या अंडर येते. क्लिअर स्क्रीन आणि गेट सी एच हे दोन फंक्शन कोनिओच्या अंडर येतात. म्हणजे जर मला हे दोन फंक्शन वापरायचे असतील तर मला परमिशन कोण देणार आहे? कोनिओ डॉट एच परमिशन देणार आहे. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे फंक्शन करतात काय. सी आउट फंक्शन काय करतंय की तुम्हाला एखादी व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी मदत करते. एखादी व्हॅल्यू मला जर प्रिंट करायची असेल आउटपुटला तर आपण काय करतोय? सी आउट नावाचं फंक्शन वापरतोय. सीन नावाचं फंक्शन आपण का वापरतोय? कारण की सीन नावाचं फंक्शन व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपल्याला मदत करते. व्हॅल्यू रीड करण्यासाठी आपल्याला मदत करते. देन पुढचं फंक्शन आहे क्लिअर स्क्रीन. ठीक आहे. क्लिअर स्क्रीन म्हणजे काय? आउटपुट, जुनं जे आउटपुट आहे ते क्लिअर करण्यासाठी किंवा जुनं जे आउटपुट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी स्क्रीनवरून आपण कोणतं फंक्शन वापरतो? क्लिअर स्क्रीन. आणि शेवटी आहे गेट सी एच. प्रॉपर वेने प्रोग्राम टर्मिनेट करण्यासाठी, एक्झिक्युशन क्लोज करण्यासाठी आपण काय करतोय? फॉर टर्मिनेटिंग आपण गेट सी एच यूज करतोय. ओके. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सी आउट आणि सी इन आपण दोन फंक्शन कशाच्या अंडर वापरतोय? आयो स्ट्रीमच्या अंडर. क्लिअर स्क्रीन आणि गेट सी एच कशाच्या अंडर वापरतोय? कोनिओच्या अंडर. सी आउट काय काम करतंय? एखादी व्हॅल्यू आउटपुटला प्रिंट करण्यासाठी. सी इन व्हॅल्यू रीड करण्यासाठी. क्लिअर स्क्रीन जुनं आउटपुट रिमूव्ह करण्यासाठी. गेट सी एच प्रॉपर वेने प्रोग्राम क्लोज करण्यासाठी. ठीक आहे. तर आता इथे आल्यानंतर मी सांगितलं होतं की या दोन काय आहेत? हेडर फाईल्स आहेत. त्यानंतर आपण काय करतोय? राईट मेन फंक्शन. तुमच्या प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन आहे ते कुठून स्टार्ट होतं? इथून स्टार्ट होतं. इथे मी वॉइड नावाचा एक शब्द वापरलाय बघा. वॉइड हा एक एम्प्टी डेटा टाईप आहे. आपण डिस्कस केलं होतं. ठीक आहे. तर मेन फंक्शन सोबत मी कोणता रिटर्न टाईप घेतलाय? वॉइड घेतलेला आहे. तर आता वॉइड मेन आहे ही फंक्शनची टोटल बॉडी आहे. पूर्ण जो प्रोग्राम तुमचा रन होणार आहे तो एवढ्या भागामध्ये रन होणार आहे. याच्यावरती आपल्या हेडर फाईल्स आहेत. तर सर्वात पहिल्यांदा मी काय केले बघा? डिक्लेअर व्हेरिएबल्स. व्हेरिएबल मी सर्वात पहिल्यांदा काय केले? डिक्लेअर केलेले आहेत. डिक्लेअर व्हेरिएबल्स. त्यानंतर क्लिअर स्क्रीन वापरले. आता ही जी लाईन आहे सी आउटची, याला आपण काय म्हणतोय? राईट व्हेरिएबल्स. याला आपण काय म्हणतोय? राईट व्हेरिएबल्स. ठीक आहे. ही जी लाईन आहे या लाईनचा अर्थ आहे रीड व्हेरिएबल्स. काय म्हणतोय आपण याला? रीड व्हेरिएबल्स. सीन नावाच्या फंक्शनने आपण केलेत काय केलेत? व्हेरिएबल रीड करून घेतलेत. देन या लाईनला आपण म्हणतोय लॉजिक इम्प्लिमेंटेशन. लॉजिक इम्प्लिमेंटेशन. लॉजिक इम्प्लिमेंटेशन. या लाईनला आपण म्हणतोय रिझल्ट डिस्प्ले. रिझल्ट डिस्प्ले. आता जर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघितलं असेल व्यवस्थित तर तुम्हाला समजेल की डिक्लेअर व्हेरिएबलमध्ये आपण काय करतोय? ऍक्च्युअल व्हेरिएबलचा काउंट काढतोय. आता हा जो प्रोग्राम आहे हा ऍडिशन ऑफ टू नंबरचा आहे. सुरुवातीला मी किती व्हेरिएबल डिक्लेअर केले? 3 व्हेरिएबल. पहिल्या व्हेरिएबलमध्ये माझी पहिली व्हॅल्यू इनपुट होणार आहे. दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये दुसरी व्हॅल्यू इनपुट होणार आहे. आणि सी नावाच्या व्हेरिएबलमध्ये मला रिझल्ट मिळणार आहे. बेरीज दोघांची त्यामध्ये कन्वर्ट होणार आहे. तर मी इथं 3 व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेत. व्हेरिएबल लिहिण्याचा सिंटॅक्स अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलाय. डेटा टाईप व्हेरिएबल नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन. ओके. देन पुढे काय सांगितलंय बघा? राईट व्हेरिएबल. मी एक मेसेज पास करतोय. राईट व्हेरिएबलमध्ये मी शिकवलं होतं की मी एक मेसेज पास करतोय. तो कोणता मेसेज असतो की युजरला समजावं की हा प्रोग्राम कोणता आहे. तर जनरली मी इथे मेसेज पास केलाय एंटर टू नंबर्स, की तुम्ही दोन नंबर एंटर करा आणि आम्ही तुम्हाला काय देऊ? तुमची बेरीज देऊ. ठीक आहे. तर इथं मी दोन व्हेरिएबल रीड करून घेतलेत. आता इथं दोनच व्हेरिएबल का रीड करून घेतलेत? कारण की दोन व्हॅल्यू युजर इनपुट करणार आहे. ए मध्ये पहिली व्हॅल्यू इनपुट करणार आहे आणि बी मध्ये दुसरी व्हॅल्यू इनपुट करणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? रीड व्हेरिएबल. ओके. रीड व्हेरिएबल कोणकोणते करायचे असतात? जे व्हेरिएबल युजर इनपुट देतो तेवढेच व्हेरिएबल आपण काय करत असतो? रीड करत असतो. ओके. देन लॉजिक इम्प्लिमेंटेशन. सी इक्वल टू ए प्लस बी. ए प्लस बी ची बेरीज कशामध्ये स्टोअर होणार आहे? सी मध्ये स्टोअर होणार आहे. ओके. देन रिझल्ट डिस्प्ले. रिझल्ट कशामध्ये डिस्प्ले केलाय? सी मध्ये. मला आता रिझल्ट ए आणि बी मध्ये तर डिस्प्ले करता येणार नाही, कारण की ए मध्ये पहिली व्हॅल्यू इनपुट केलेली आहे, बी मध्ये दुसरी व्हॅल्यू इनपुट केलेली आहे आणि या दोघांची बेरीज मी सी मध्ये प्रिंट केलेली आहे. जनरली मी इथं सी आउट नावाचं फंक्शन वापरलंय. सी आउट नावाचं मी फंक्शन का वापरलंय? कारण की मला व्हॅल्यू प्रिंट करायची आहे. सी आउट हे प्रिंटिंग फंक्शन आहे. सी आउट काय? प्रिंटिंग फंक्शन आहे. म्हणजे एखादी जर मला गोष्ट आउटपुटला दाखवायची असेल तर मी इथं सी आउट नावाचं फंक्शन वापरतोय. हे सुद्धा प्रिंटला दिसणार आहे आणि हे सुद्धा व्हॅल्यू सुद्धा मला प्रिंटला दिसणार आहे. ओके. इथपर्यंत समजलंय का सर्वांना? इथपर्यंत अंडरस्टँडिंग झालंय का? ओके. तर आता बघा, आता इथे प्रोग्राममध्ये आपण हेडर फाईल्स घेतलेले आहेत. राईट व्हेरिएबल, रीड व्हेरिएबल, तुम्हाला प्रॉपर प्रोग्राम समजून सांगितलेला आहे. आता हा प्रोग्राम आपण डायरेक्टली सिस्टमवरती जाऊन रन करूया. तर इथं मी सिस्टमवरती आलोय. ओके. तर मी प्रोग्राम टाईप करायला सुरुवात केले. हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच
हॅश इन्क्लूड कोनियो डॉट एच वॉइड मेन फंक्शन केलं. त्यानंतर इथे मी 3 व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहेत, ए कॉमा बी कॉमा सी. देन क्लिअर स्क्रीन राईट व्हेरिएबल डबल कोट मध्ये मी घेतोय, एंटर 2 नंबर्स ओके. एंटर 2 नंबर्स, सीन ए आणि बी दोनच व्हेरिएबल मी इथे काय करतोय, रीड करतोय. देन पुढे काय करायचं, सी इक्वल टू ए प्लस बी. लॉजिक इम्प्लिमेंटेशन, सी आउट सी. ओके, सी आउट सी रिझल्ट डिस्प्ले केलाय आणि शेवटी प्रॉपर क्लोज केलाय प्रोग्राम, गेट सी एच. ओके. तर आता इथं तुम्हाला लक्ष द्यायचं की मी प्रत्येक लाईन नंतर सेमिकोलॉन दिलेला आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ सेमिकोलॉन? सेमिकोलॉन म्हणजे आपली जे स्टेटमेंट आहे, आपली जी लाईन आहे, ते क्लोज करण्यासाठी मी काय वापरतो, सेमिकोलॉन वापरतो. आपली लाईन टर्मिनेट करण्यासाठी, एंड करण्यासाठी मी काय वापरत असतो, सेमिकोलॉन वापरत असतो. ओके. तर आता प्रोग्राम पूर्ण आपला टाईप झालेला आहे. मी काल प्रोसिजरमध्ये सांगितलं होतं, टाईप प्रोग्राम इन टर्बोसी सेटअप. हा आपला टर्बोसी सेटअप आहे आणि याच्यामध्ये मी प्रोग्राम टाईप केलाय. तर मला पहिल्यांदा प्रोग्राम सेव्ह करावा लागेल. प्रोग्राम मी सेव्ह करतोय. सेव्ह करताना फाईलचं नाव काही द्या, फक्त फाईल नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर फाईल नेम डॉट सीपीपी. फॉर एक्झाम्पल ऍडिशन डॉट सीपीपी बिकॉज ही सी प्लस प्लसची फाईल आहे. इथं मी फाईल सेव्ह केलेली आहे. आता प्रोग्राम मला पहिल्यांदा कंपाईल करावा लागतो, त्यानंतर रन करावा लागतो. कंपायलेशनसाठी काय प्रोसेस आहे, Alt+F9. आणि रन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, Control+F9. ओके. तर पहिल्यांदा मी कंपाईल करतोय, Alt+F9. बघा, जनरली वॉर्निंग्स अँड एरर्स यासाठी मी Alt+F9 प्रेस करत असतो, कंपाईल करत असतो. आता टोटल लाईन कंपाईल झालेली आहेत. वॉर्निंग 0 आहे आणि एरर 0 आहे. ठीक आहे. आता प्रोग्राम मी रन करतोय बघा. प्रोग्राम रन केल्यानंतर एंटर 2 नंबर्स विचारतंय. फर्स्ट नंबर 5 दिला, सेकंड नंबर 5 दिला, ऍडिशन माझी 10 आलेली आहे. ओके. देन परत एकदा मी प्रोग्राम रन करतो बघा. फर्स्ट नंबर 5, सेकंड नंबर 55 दिलेला आहे, 110 माझी इथे ऍडिशन आलेली आहे. अशा पद्धतीनं मी कोणताही प्रोग्राम करू शकतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये मी समजा मला गुणाकार करायचा असेल, तर सिम्पली मी इथं काय करू शकतो, याचं सिम्बॉल चेंज केलं, मल्टिप्लिकेशन केलं, त्याचबरोबर एंटर 2 नंबर्स केलेला आहे. आता रन करून बघूया काय विचारते बघा. 5 आणि 5, 5×5 = 25 गुणाकार आलेला आहे. अशा पद्धतीने आपण कोणताही प्रोग्राम इझिली करू शकतो. ठीक आहे. ओके. प्रोग्राम अंडरस्टँडिंग झालाय का सर्वांना? प्रोग्राम अंडरस्टँडिंग झालाय का सर्वांना? ओके. तर आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे प्रोग्राम्स इझिली करू शकतो. ठीक आहे. तर ग्रुपवर जे मी प्रोग्राम शेअर करीन ते तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहेत युझिंग टर्बोसी. आपण टर्बोसी वरती प्रॅक्टिस करणार आहोत आणि टर्बोसी वरती प्रॅक्टिस आपण स्क्रॅच पासून करणार आहोत.